आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी जागा जिथून सूर्योदय आणि सूर्यास्त एकाच ठिकाणाहून तुम्हाला पाहायला मिळतो. आणि ही अशी जागा आहे की गेली 27 वर्षांपासून या जागेशी माझं नातं आहे. आणि समोर बघतात पूर्व दिशेवरून सूर्य डोकावत आहे, फक्त ढगाळ वातावरणामुळे तो झाकला गेलेला आहे. आणि हे जे समोर दिसतंय ते निसर्गाचं नातं. खरं तर घरं आता सिमेंट कॉन्क्रीटची झालेली आहेत, पण पूर्वी याच सगळ्या सभोवतालच्या झाडांवरून पोपट आणि चिमण्या आणि भरपूर सारे वेगवेगळ्या जाती प्रजातींचे पक्षी आजही दिसतात. पण त्या काळापासूनही अगदी पहाटे उठल्यापासून संध्याकाळ दिवस मावळेपर्यंत पक्ष्यांचा किलबिलाट इकडे ऐकायला येतोच. आणि ही जी दिशा आहे ती पश्चिम दिशा, आणि या डोंगराच्या आडूनच सूर्य अस्तास जातो. तर हा आहे सीन सूर्य अस्ताला जाण्याची ही दिशा. आणि हे समोर जे दिसतंय ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आपण श्री भैरवनाथांचं मंदिर. आणि हा क्षितिज इतका सुंदर दिसतो आणि समोर जी हिरवीगार झाडी दिसते, खरंच ती म्हणजे मी काय सांगू की हा सीनच इतका भारी आहे. आणि ते खूप सारी झाडं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तर रोज पाहायला मिळतात. हा रस्ता थोडा कच्चा आहे घरासमोरचा, पण बघता तुम्ही संध्याकाळच्या वेळी इथेच इतक्या कच्च्या रस्त्यावर सुद्धा इतक्या चिमण्या आहेत. तर या झाडांमुळे जो सीन क्रिएट होतो आहे आणि पक्ष्यांना एक घर मिळालेलं आहे. आणि जेव्हा कधी मी माहेरी येते सगळ्यात पहिल्यांदा मी टेरेसवरती येते. आणि गेल्या 27 वर्षापासून या जागेशी माझं नातं आहे आणि इथे आल्याशिवाय मला बिलकुल करमत नाही. खूप आठवण येते. या टेरेसची खूप साऱ्या आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. इथेच आम्ही तिघं भावंडं खेळलो, वाढलो आणि खूप अभ्यासही केला आणि मस्ती